छत्रपती संभाजीनगरातील संदीप रामसिंग या तरुणाचा नगरसेवकाने जीव वाचवलाय। नगरसेवकाने वेळेप्रसंगी मदत करून प्राण वाचवलेत। संदीप रामसिंग या तरुणाच्या मदतीला नगरसेवक श्वेता त्रिवेदी धावलेत। या हृदयस्पर्शी घटनेचा आढावा घेत नगरसेवक श्वेता त्रिवेदी आणि त्यांच्या सहकाऱ्यांसोबत संवाद साधलाय। आमचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी। छत्रपती संभाजीनगरातील संदीप रणसिंग यांच्या पायावर उपचार सुरू होता। मात्र पायाची जखम एवढी वाढली की अक्षरशः त्या पायाच्या जखमीमुळे ते हे जगात राहतील की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली होती। एवढंच काय तर घरातील नागरिकांनी अक्षरशः त्यांच्या शेवटच्या विधीची तयारी देखील करून ठेवली होती। मात्र ऐन वेळेला त्यांना देवदूतासारखे काही जणांची मदत मिळाली आणि ते देवदूतासारखे धावून आले। काय परिस्थिती होती, नेमकं काय काय घडलं होतं दादा, काय सांगशील, काय घडलं होतं नेमकं, काय सांगितलं डॉक्टरांनी? डॉक्टरांनी नो गॅरंटी दिली होती। आम्ही अंतविधीची तयारी पण पूर्ण केली होती। तर त्यावेळेस मोहित भैया सुमित भैयांनी त्यांनी हॉस्पिटलला येऊन डॉक्टरशी संवाद साधला आणि माझे वडील बरे गेले। तिथून मुलांनी मला बेंबडेची इथं पाठवलं, म्हणजे बेंबडेची आणलं। बेंबडेने रात्री ठेवलं, सकाळी म्हणे बघू ऑपरेशन करू। पण सकाळी मला श्वास घ्यायला तकलीफ व्हायला लागली। मग त्याने सांगितलं निमोनिया झाला। मग तिथून मला कमलनयन बजाजला हटवलं। तिथं मला 2 दिवस समजलं, त्याच्यानंतर मला काहीच माहित नाही। डायरेक्ट ज्यावेळेस शुद्धीवर आलो तेव्हा समजलं। म्हणजे ते शुद्धीरच नव्हते, परिवाराला बघू शकतच नव्हते। परत डॉक्टर माझ्याशी बोलले की म्हटले की त्यांची ट्रीटमेंट बंद केली, आम्हाला यांना काही औषध पाणी लागू होत नाहीये। तर मी म्हटले सर मग तुम्ही देव माणसं असतात म्हणले, माझे छोटा परिवार आहे, माझे छोटे छोटे मुलं काय करतात म्हणले, आणि मला त्यांची गरज आहे म्हटले माझ्या मुलांना। इतना बड़ा पुण्य का काम तो हमारे हाथों हुआ है, और वो भी भैया ने इतना मतलब उनके लिए मैंने देखा है उनको तरमर तरमर करते हुए। जैसे ही भैया का कॉल आया था, हमारे युवा सेना के जो पदाधिकारी भैया है सचिन भैया, उनका कॉल आया, उसके बाद हमारी जो टीम काम पे लगी थी, इनको पूरी तरीके से हम लोगों ने मदद करी हुई है। और हम लोगों की जो तड़मड़ चालू थी इनके लिए उसका ही आशीर्वाद आज हमको मिला है। ज्यांनी ही ट्रीटमेंट केली, वैष्णव साहेब असतील किंवा अन्य सहकारी लोकांनी खूप अशी परिश्रम घेऊन आज काकांना वाचवलं। कारण की वडिलांचे छत्रछाया किती महत्वाची असते, कारण की आम्हाला सुद्धा वडील होते, परंतु आमची वडील गेल्यानंतर छत्रछाया काय असते ते निश्चितच आम्हाला ती उणीव जाणवती, बोलून ती उणीव जाणवू नये म्हणून आम्ही त्याला पूर्ण मदत करण्याचं आमच्या प्रतिष्ठानतर्फे आम्ही प्रयत्न केला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।